हॅलो. अरे अजून तिथेच जात तुम्ही? अगं आई ऍक्च्युली ना. अरे मग कळवणार कधी? केव्हापासून मी आणि बाबा वाट पाहतो तुमची? अगं आई ते काय झालं माहितीये का? अथर्व नेहमीप्रमाणे चार्जर विसरला ना, फोन लागत नाहीये त्याचा. मला ना मुलांना कुठल्याही गोष्टीसाठी परवानगी देताच कामा नये. पाहिलं ना काय होतं ते. अगं आई ते गोंधळ झालाय माहितीये का? बरोबर आहे, तुम्ही गेल्यानंतर गोंधळच होणार ना. अजून काय वेगळं होणार आहे? अगं आई तू आमचं ऐकूनच घेत नाहीये. थांब नानू मामांशी बोल. हॅलो, इथे का आम्ही सगळेजण इकडेच आहोत. हो नानू मामा, निदान तुम्ही तरी कळवायचं ना, उशीर होतोय तर. अगं दुपारी एक गंमत झाली. काय झालं, इथे मोनिका आली आणि येताना ती ढोकळा ते काय ते भाकरवडी आणि ज्यूस वगैरे असं सगळं घेऊन आली. मग आम्ही ते खाल्लं आणि सगळेजण झोपलो. अगं तुला सांगतो, इतके गाढ झोपलो आम्ही की आम्हाला जागच नाही आली. शेवटी ती सई आली इथे, त्यावेळेला आम्ही उठलो. अरे बापरे, इतक्या वेळ कसे काय झोपलात तुम्ही? इथे अगं मला तेच कळत नाहीये, आम्ही एवढे ढाराडूर कसे काय झोपलो. आणि बाहेर सुद्धा कुलूप होतं ग. म्हणजे सई जर आली नसती तर आम्ही तोपर्यंत उठलोच नसतो. काय? घराला बाहेरून कुलूप होतं? बाहेरून कोणी कुलूप लावलं? तुला माहिती आहे, नानू मामाला पहिल्यापासून मोनिका घरात नको होती. आपण प्रत्येक वेळेला त्याला ना आता सगळा सूड काढतोय तो. अरे पण ही बाळभूत पद्धत झाली. अरे कुठली पद्धत असू दे, तिला अद्दल घडते ना आबास. अरे माझी जरा तब्येत बरी असते तर मी सुद्धा नानू मामा बरोबर नाचलो असतो धताड धताड करत. तर मला ना तुझीच कमाल वाटायला लागली. अरे मोनिका घरात आल्यापासून नुसता त्रास झाला आपल्याला, बाकी काही नाही. हो ना, मग आता तिची कशाला गय करायची? आता हे ऐका, मुलं आणि नानू मामा इतका वेळ झोपलेच होते. गेल्यापासून झोपलेच होते. मोनिका तिकडे खाऊ घेऊन गेली त्यांच्याकडे. पण तिला कसं कळलं ते तिथे आहेत म्हणून? मी सांगितलं होतं. पुढे त्यांनी खाऊ खाल्ला, जेवले आणि झोपले. ते संध्याकाळपर्यंत झोपलेच होते. मला वयापर्यंत ते माणसाची भूक जरा कमी होते, पण नानू मामाचं तसं काय झालेलं दिसत नाही. पण खरी गंमत तर पुढेच आहे. अजून गंमत आहेच का? हे आत असताना त्यांच्या घराला बाहेरून कुणीतरी कुलूप लावलं होतं. सई जेव्हा परत आली ना, तेव्हा कळलं की हे सगळे जण आज झोपले. बाहेरून कुलूप? मी का म्हणतोच आहे. भाऊजी, तुम्हाला काय वाटतं, कुणी लावलं असेल हे कुलूप? मोनिकाच असेल ना? मानसीताई, वहिनी आमच्याशी आज खूपच छान बोलली. आम्हाला भीती वाटलेली ती इथे आली तेव्हा, पण तिने आमच्यासाठी खाऊ पण आणला होता. हो का? काय काय आणलं होतं तिने? हे बघ, भाकरवडी, ढोकळा आणि काय तो ज्यूस. आणि हे सगळं कधी खाल्लं तुम्ही? 4-4:30ला हे सगळं खाल्लं, त्यावर ज्यूस प्यालो आणि मग डायरेक्ट जे झोपलो ते ती सई आल्यानंतरच उठलो. आणि मी 7:30ला आले. म्हणजे तुम्ही 4:30 ते 7:30 एवढा वेळ झोपला होता? पण आम्हाला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सई, अगं तू जर आली नसतीस ना तर आम्ही उठलोच नसतो. अशी जबरदस्त झापड आली होती डोळ्यावर. सगळ्यांना जर एवढी झोप लागली असेल तर मग त्यांनी जे खाल्लं त्यात काही मिसळलं असेल का? अरे बापरे, हो माय गॉड. हा बोल मानसी. काका, अहो मी ना आज आर्यन, अथर्व आणि नानू मामांना इकडेच माझ्याकडे ठेवून घेतेय. बर बर, का ग, काय विशेष? सांगते मी तुम्हाला, पण तुम्ही मोहन काका आणि गीता काकींना इन्फॉर्म करा, म्हणजे उगाच त्यांना टेन्शन नको. मला सांग, घराचा दरवाजा बाहेरनं बंद वगैरे काय प्रकरण आहे? काय काका, त्याचा अजून पत्ता नाही लागलाय. पण त्याहीपेक्षा विचित्र गोष्ट अशी घडली आहे की ईशा सकट सगळ्यांना अबनॉर्मल झोप लागली होती. मला गीता म्हणाली. का, कशामुळे झालंय?
तेच शोधून काढायचे, म्हणूनच मी त्यांना आज रात्रभर ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहे. रिझर्वेशन खाली काय काय विशेष? काका तुम्ही नका काळजी करू, काय ते उद्यापर्यंत कळेल आपल्याला. आणि तुम्ही प्लीज बाकी कोणालाही सांगू नका, उगाच सगळ्यांना टेन्शन नको. हां नाही नाही सांगत. ओके बाय काका. शांत शांत शांत. एक अनाउन्समेंट आहे, नीट ऐका. ज्याला कोणाला आज रात्री पावभाजी खायची असेल त्याने शांत देवासारखं बसून दाखवायचं मला. शांतपणे बसायचंय ना? येस. ओके. टीव्ही म्यूट करून काय बघताय तुम्ही? टीव्ही म्यूट आहे. सॉरी. बाबा काय झालंय? तुम्ही काहीतरी विचारात दिसताय. तंद्री लागली तुमची. काय झालंय? कारण आपल्या घरात नाही मोनिका कधी जाणार आहे? किती दिवस राहणार अजून? आता काय झालं परत? काहीतरी गडबड झाली असं कोणी सांगितलंय का तुम्हाला? नाही नाही कोणी काही बोललं नाही. बाबा प्लीज तुम्ही टाळाटाळ करू नका. कळतं ते मला. सांगा ना काय झालंय? अरे काय नाही, दोन्ही मुलं आणि नानू मामा आहेत ना. अजून पोहोचले नाहीये ते? नाही, मानसीचा फोन आला होता आता. ती त्या दोन्ही मुलांना आणि नानू मामाला तिथेच ठेवून घेते. अरे बापरे. अरे बापरे काय? तसं नाही, मुलांनी मानसीला त्रास दिला तर म्हणून म्हटलं. अगं ती आता मोठी झाली. उलट नानू मामा तिथे राहायला गेले ना, हेच मोठं आश्चर्य आहे. हो ना, बरं झालं मी स्वयंपाकाला अजून सुरुवात नाही केली. काय केलं नाहीस? अरे होईल की पटकन. फार नाही नाही वेळ नाही झाला. थांब थांब, जाऊच नकोस. आपण सगळे बाहेर जाऊया. म्हणजे अगं बरेच दिवसात आपण बाहेर गेलेलोच नाही आहोत. तसंही तू स्वयंपाक केलेलाच नाहीयेस. सगळे बाहेरच जाऊ जेवायला. काय काय दादा? हा तू म्हणतोस तर जाऊया. तू येतोस? हो चला 15 मिनिटात रेडी होऊया. हा चल चल चल. हो. अरे वा, आज पहिला नंबर लावलास विक्रांत. हा मला फारसं काही आवरायचं नव्हतं. वहिनी कुठे आहेत? हा ती कड्या नीट लागल्यात की नाही, दरवाजा उडून बघणं, गॅस चालू आहे का बघणं, नळ टिप टप टप करत नाही का, हे सगळं कामात आहे. मी जाऊन बघ. नको एका कामाला दोघी दोघी नको, उशीर व्हायचा परत. चला आई, चल लवकर. सगळे तयार झालेत. काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? हा काय तमाशा आहे? मी तुम्हाला विचारते, काय नवीन तमाशा चाललाय? काय कसला तमाशा? तुमच्या मुलांनी आणि नानूमामांनी द्वाडपणा केलाच आहे ना काल. आता आज तुम्ही सगळे मोठे मिळून माझ्या विरुद्ध एखादा कट वगैरे रचताय की काय? व्हॉट्स द प्लॅन? अगं काय बोलतेस तू? आणि मुलांना कशाला उगाचच मध्ये घेतेस? मी त्यांना मध्ये आणत नाहीये, ते माझ्या मध्ये मध्ये येतात कारण नसताना. तू लक्ष देऊ नकोस ना, लहान आहेत ना ती मुलं. लहान नाही आहेत ते गीता काकी. जर ते मला त्रास देऊ शकतात तर ते नक्कीच लहान नाही आहेत ना. गीता, आपण जीवन पोट भरूया. भांडून पोट भरणार नाही आणि भरलं तर दुखायला लागेल. चल. तुम्ही कुठे चाललात? बाहेर चाललात का जेवायला? हो चला निघूया. पण मला सुद्धा यायचंय तुमच्या बरोबर. मला घेऊन चला ना. असं कसं? तू आमच्या बरोबर बाहेर जेवायला यावीस असं आता आपलं नातं उरलं नाहीये ना. आणि तुझं काय ग? तू एक स्वतंत्र राष्ट्र आहेस.
फोन केला की पार्सल येतं ना घरी. मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय. विक्रांत, मी सुद्धा येते. तुम्ही सगळे पुढे व्हा, आम्ही आईला घेऊन येतो. विक्रांत, मला सुद्धा यायचंय तुमच्या बरोबर. आई चल लवकर, सगळे पुढे गेलेत. जसे करावे तसे भरावे. वीट घाल, सरकाव जरा इकडं इकडं. हा बस 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 बस. घे चादर, घे ती. हा चल तिकडे. हा हा ते तिकडे नाही, ते टोक. पुरतील ना ग गाद्या? हो पुरतील. पांघरुण किती आहेत आपल्याकडे? पांघरुण एकच आहे. हे बघ, मला पांघरुण अजिबात नको आहे. उकडतंय मरणाचं इथे. अजून एक आणायचं असेल तसं. वा. एक पांघरुण पुरेल दोघांना? हा चालेल. बोल ताई. ऑल सेट? म्हणजे अगं म्हणजे ते सगळे येणार होते ना तुझ्या घरी, म्हणून विचारते मी तुला. अजूनही आहेत ती. ओ माय गॉड, म्हणजे ते सगळे आज घरी राहणार आहेत का? ताई प्लीज, काय काम आहे तुझं? काही नाही, मी सहज फोन केला होता. अगं हे बघ, मला तुला फक्त एवढं सांगायचंय की दळवी घरातली लोक दिसतात तशी नाहीये. त्यांना हँडल करावं लागतं खूप शांतपणे, कळतंय का? मला नाही असं वाटत. अगं तुला काही कसं नाही वाटत? ती जी मुलं आहेत ना, ती फार शेफारलेली आहेत. मला सांग, एवढी मोठी झाली आहेत ती, घरी बसून असतात, घरी खेळत असतात, बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज नाही, काही नाही. इज दॅट गुड? ताई, काय काम होतं तुझं ते आधी सांग. झोपायचंय मला. हे बघ, मला तुला फक्त एवढं सांगायचंय की ती मुलं फार डामरट आहेत, काहीही प्लॅन बनवत असतात. तुला माहितीये परवा तू त्यांना भेटायला का आलीस? का खाऊ आणलास तू त्यांच्यासाठी? आय सो न्यू इट. म्हणजे मी काहीतरी चांगलं करायला जाते ह्याच्यावर विश्वासच नाहीये कोणाचा. म्हणजे मोनिकाने काहीतरी चांगलं केलं हे चुकीचंच आहे का? मनसे, तुझाही माझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये का ग? मी ताई आहे तुझी. किती वेळा मी तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तू काही रिस्पॉन्सच देत नाहीये समोरून. का? राईट, बरोबरच आहे. आता तू दिल्लीवरनं आली आहेस, इंडिपेंडेंट झाली आहेस, त्याच्यामुळे ताईशी बोलताना कमीपणा वाटतो का ग तुला? ताई, परत एकदा विचारतीये, काय काम होतं तुझं? कशाला फोन केलास तू? मला फक्त एवढं विचारायचं होतं की सगळे बरे आहेत ना? म्हणजे? नाही म्हणजे मला फक्त चौकशी करायची होती, बाकी काही नाही. See you. सगळे बरे आहेत ना हे विचारायला? म्हणजे काय? का नसतील बरे सगळे? ताईचं नक्की काय चाललंय? कोण आहे?
अचानक असे आवाज काय येत आहेत? रोज असे चित्र विचित्र आवाज येत नाही, मग आज अचानक सोडून गेले. मनू सुद्धा आता माझ्या कुठल्याही बोलण्यावर आणि इंटेन्शनवर विश्वास ठेवत नाहीये. मोनिका, तू ना खूप बिचारी आहेस ग, बिचारी. तुझ्यात फक्त वाईटपणा भरलाय असं सगळ्यांना वाटतं. मला मान्य आहे कधी कधी मी वागते सुद्धा वाईट, पण सो व्हॉट? कुठलाही माणूस 100% बरोबर किंवा वाईट असतो असं नाहीये ना. अरे मला एक संधी तरी द्या चांगलं वागायची, तेही नाही. मोनिका म्हणली ना की सतत संशय घ्यायचा, सतत. पण मी सुद्धा मोनिका आहे. दुनिया काहीही समजू दे, काहीही विचार करू दे, मला काहीच फरक पडत नाही. आता ती मुलं सुद्धा माझ्या विरुद्ध प्लॅन करायला लागलेत. आणि ते नानू मामा सुद्धा काही कमी नाही आहेत. ते सुद्धा मुलांना सपोर्ट करतात. But that's okay. That's absolutely okay. सगळं जग जरी माझ्या विरोधात उभं राहिलं ना, तरी मी सगळ्यांना पुरून उरेन. नानू आजोबा, तुम्ही जातात? हो ग छकुले, आम्ही चाललो आता आमच्या घरी. कशाला? अगं, आमचं घर तिथे आहे ना. मग तुम्ही या घरात का नाही राहतात? येईन ग छकुले, मी नक्की परत येईन. मानसीताई, सईताईने सांगितलेली सगळी पांघरुणं कपाटात ठेवली. थँक्यू. वेलकम. मानसी, कालची तुझी पावभाजीची ट्रीट मात्र एकदम मस्त होती बरं का. नाही म्हणजे थोडस पावाला बटर कमी लागलं असतं तरी चाललं असतं, पण अगदी टेस्टी होती. हा चला रे पोरांनो, चला निघूया आपण. चला. एक मिनिट नानू मामा. अगं, आयुष्यमान भव पिल्लू. अरे आमच्या पायाने पडायचे. अरे आमच्या पायाने पडायच्या. अरे ये पुरे झालं इशू. ये गुड गर्ल, गुड. चल मानसी, येतो आम्ही. काळजी घे. नानू मामा, तुम्ही परत या, मला खूप छान वाटलं. नक्की येईन ग. हा चला या. बाय बाय. या अथर्व, बोल ताई. हे घे. कशाला? हे घे म्हटलं ना, रिक्षासाठी. नको नको, आजोबा ओरडतील. म्हणूनच आजोबा गेल्यावर दिले. चला बाय. बाय बाय इशू. बाय 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 बाय. मम्मा, नानू आजोबा आणि काका कधी येणार ग? पिल्लू माझं. मम्मा, आम्ही डॉलसेबट खेळायला जाऊ? हो बेटा, जा. बाबा बाबा बाबा, फोन येतोय. मानसी, बोल मानसी. ओ विक्रांत. बाबा आंघोळीला गेलेत ना, म्हणून मी फोन रिसीव्ह केला. काही निरोप द्यायचा का त्यांना? काही नाही रे, मी हेच सांगायला फोन केला होता की आत्ताच नानू मामा, आर्यन आणि अथर्व निघालेत. गीता काकीला पण सांगशील? ओके ठीक आहे, मी सांगतो. मानसी, तू या सगळ्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं होतंस. हो. तुला कसं कळलं? बाबांनी सांगितलं मला रात्री उशिरा. पण का, असं का? अरे काही नाही रे, मला जरा डाऊट आला की